केंद्रीय निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेतली। राहुल गांधींनी निवडणूक आयोगावरचे आरोप केले। इलेक्शन कमिशन असं म्हणतंय की राहुल गांधींनी एकतर शपथपत्र दाखल करावं, त्याच्याकडे सबळ पुरावे नाहीत, अन्यथा 7 दिवसामध्ये माफी मागावी। निवडणूक आयोगानं आज टेक्निकल उत्तरं दिलेली नाहीत। निवडणूक आयोग पळ काढतंय असं तुम्हाला वाटतंय? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मला वाटतं तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर आहे आणि तुमच्याप्रमाणेच आजच्या पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकार बांधवाने फार सुंदर प्रश्न या पत्रकार परिषदेमध्ये विचारला। तो म्हणजे जर एखाद्या संस्थेवर जर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं तर त्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे की प्रश्न उपस्थित करणाऱ्याला आधी शपथपत्र मागितलं पाहिजे। फार महत्त्वाचा हा प्रश्न आहे। लोकशाहीच्या दृष्टीनं, संविधानाच्या दृष्टीनं माननीय लोकसभेतले विरोधी पक्षनेते माननीय राहुलजी गांधी यांनी जे काही प्रश्न उपस्थित केलेत, हे प्रश्न आज देशवासियांच्या मनात आहेत आणि या देशवासियांच्या मनातल्या प्रश्नाला उत्तर देणं खरं तर निवडणूक आयोगाचं नैतिक कर्तव्य होतं। पण आज ज्या पत्रकार परिषदेत जी उत्तरं आली त्या पत्रकार परिषदेतून राहुलजी गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं ही देशवासियांना मिळाली असं मला वाटतं। सर, बिहारमध्ये आज मोठी रॅली काढतायत। बिहारच्या इलेक्शनवर सगळ्याचा परिणाम होईल, कारण SRSचा ऑलरेडी बिहारमध्ये भरपूर SRSचं सुरू आहे। त्यात राहुल गांधींनी आजची काढलेली यात्रा, त्यात दिल्लीतलं आंदोलन। नाही, खरोखर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या वेळी आपण सातत्याने बघतो आहोत की संसद सातत्याने ठप्प पडते। आम्ही सगळे विरोधी पक्ष SIRच्या विषयी ही स्पष्टता मागतो, SIR परत घेण्याविषयी मागतोय। आणि परवाही आपण जर बघितलं असेल तर राहुलजी गांधी यांनी SIRमध्ये जे मतदार हे मृत घोषित करण्यात आले होते, या मतदारांना थेट घरी बोलवलं आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकारावर असणारं प्रश्नचिन्ह आणि या SIRमधला जो फोलपणा आहे हा प्रकर्षानं समोर येतो आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा हे जे 65 लाख मतदार हे वगळण्यात आले याविषयीची स्पष्टता मागितलेली। आपण महाराष्ट्र निवडणुकीच्या वेळीसुद्धा बघितलं की संध्याकाळनंतर अचानक वाढलेले जवळपास 76 लाख मतदान हे अचानक वाढलेलं आपण बघितलं। आणि त्यातही अनेक मतदारसंघात, म्हणजे जर तुम्ही आमच्या शिरूर हवेलीच्या अशोक बापू पवारांना विचारलं तर अशोक बापू पवारांच्या आमच्या शिरूर हवेली मतदारसंघामध्ये जवळपास 22-23 हजार दुबार मतदार आज सापडतील तुम्हाला। एकट्या वाघोली परिसरात जवळपास 10.5 ते 11 हजार दुबार मतदार सापडतील। जर याद्यांमध्ये हे एवढ्या मोठ्या प्रमाणात घोळ आहेत तर हे प्रश्न निर्माण होणार आहेत। सर, पवारांनी पण काल असं सांगितलं की दिल्लीत एवढं मोठं आंदोलन सगळ्या खासदारांनी मिळून कधी केलं नव्हतं। न्याय मिळेल तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं विरोधी पक्षाला? नाही, संपूर्ण विरोधी पक्षानं केलेलं आंदोलन हे खरोखर फार वाखाणण्यासारखं होतं। आणि स्वतः जर तुम्ही या आंदोलनाकडे बघितलं असेल तर स्वतः आदरणीय पवारसाहेब असतील, त्यानंतर राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे जे असतील, ते या वयातही रस्त्यावर आंदोलनासाठी उपस्थित होते। हेच ही गोष्ट सांगते की जेव्हा संविधानाविषयी, लोकशाहीच्या एकूण प्रक्रियेविषयीच शंका निर्माण झाली आहे त्यावेळी सगळे कंबर कसून, हे प्रश्न केवळ विरोधी पक्षाचे नाही आहेत, हे देशातल्या प्रत्येक नागरिकाचा हा प्रश्न आहे। माझं मत चोरीला जातंय का, हे जर प्रत्येक नागरिकाच्या मनात जर प्रश्न असेल तर इलेक्शन कमिशनचं नैतिक कर्तव्य समोर आलं पाहिजे। पण गमतीचा भाग हा प्रकर्षानं बघायला मिळतोय की इलेक्शन कमिशनवर जेव्हाही आरोप केला जातो तेव्हा उत्तर द्यायला मात्र भारतीय जनता पक्षाचे नेते पुढे येतात। आणि या गोष्टीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आणखी संभ्रम तयार होतोय की इलेक्शन कमिशन समोर जे काही प्रश्न उपस्थित केले त्याची उत्तरं त्यांनी द्यायला हवी। देशातील यंत्रणा ज्या आहेत त्या सगळ्या विस्कळीत झाल्या आहेत। आता या इलेक्शन कमिशन विरोधात रस्त्यावरचीच लढाई लढावी लागेल असं विरोधी पक्षाचं मत झालंय का? आणि त्याच पद्धतीने आता पुढचे आंदोलनं पाहायला मिळणार आहेत? नाही, मला असं वाटतं या निष्कर्षापर्यंत लगेच येण्याची आवश्यकता नाही। आता बिहारमधले जी रॅली सुरू आहे त्याला मिळत असणारा जर आपण प्रतिसाद बघितला तर हा प्रतिसाद पुरेसा बोलका आहे। आत्तापर्यंतच्या अनेक देशातल्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या अनेक आंदोलनांची सुरुवात, मग जयप्रकाशजींच्या आंदोलनाची सारखा असेल किंवा कर्पूरीजी ठाकूर यांच्या आंदोलनापासून अशा अनेक आंदोलनांची सुरुवात ही बिहारच्या भूमीवरून झालेली आहे। आणि तशीच काहीशी लक्षणं या नवीन रॅलीमध्ये सुद्धा जो प्रतिसाद आहे तो पाहता देशाच्या राजकारणामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या मताचा आदर होईल, संविधानाचं रक्षण होईल, अशा पद्धतीने पावलं पडतील अशी अपेक्षा आहे। जे भाषण झालं त्या भाषणामध्ये नेहरूंचं नाव घेतलं गेलं नव्हतं। इतिहासात असं कधी झालं नाही, त्यांचं नाव घेतलं नाही म्हणून शरद पवार यांनी काल खंत व्यक्त केली। स्वाभाविक गोष्ट आहे। कसं आहे की जेव्हा इतक्या मोठ्या पदावर, कारण पंतप्रधान पद हे केवळ एक व्यक्ती नसते, पंतप्रधान पद एक इन्स्टिट्यूट आहे।
आणि जेव्हा देशाच्या उभारणीमध्ये ज्यांचं कुणाचं योगदान असेल, पक्षीय मतभेद काही असतील, मतभिन्नता असतील, ती बाजूला ठेवून देशासाठी ज्यांनी योगदान दिलं त्यांचा उल्लेख होणं हे कायम आपण म्हणतो की एक कृतज्ञता असते आणि त्या कृतज्ञतेची अपेक्षा ही पंतप्रधान पदावर असलेल्या व्यक्तीकडून नक्कीच होती. सिंगल बूम करायचं त्यांना. सर, जो मुद्दा राहुल गांधी ने उठाया है फर्जी वोट को लेकर, आज बिहार में भी बड़ा प्रोटेस्ट जो है उसके ऊपर चल रहा है. नेता प्रतिपक्ष राहुल जी गांधी ने जो मुद्दे उठाए, जो प्रश्न उपस्थित किए हैं, उन सबका जवाब शायद इलेक्शन कमीशन की प्रेस कॉन्फ्रेंस से मिलेगा, ऐसी सबको उम्मीद थी. लेकिन इलेक्शन कमीशन इन सवालों का जवाब देने में पूरी तरह से आज के प्रेस कॉन्फ्रेंस में तो नाकाम रही है और ये उनकी नैतिक जिम्मेदारी थी कि जो सवाल खड़े किए हैं उन सवालों का सही मायने में जवाब दे, ताकि जो आम नागरिक है देश के उनकी शंकाओं का निरसन हो. लेकिन बजाय शंका निरसन के जो सवाल उपस्थित करता है उससे ही अगर शपथ पत्र देने के लिए इलेक्शन कमीशन कहे तो ये संविधान के लिए और ये लोकतंत्र के लिए भूषणावा नहीं है. इतिहास में ऐसा कभी नहीं हुआ कि विरोधी दल के इतने सारे सांसदों ने एक ही बार आंदोलन किया हो. शायद आपके सवाल में जवाब है कि संसद के इतिहास में ऐसा कभी नहीं हुआ, क्योंकि देश के इतिहास में ऐसा बहुत कम बार देखने को मिला है कि कोई जो इंस्टीट्यूशन है वो इंस्टीट्यूशन किसी एक पार्टी के लिए, किसी इंस्टीट्यूशन पे अगर कोई सवाल खड़ा किया जाए तो किसी पार्टी के प्रवक्ता अगर सामने आके उसका जवाब देने लगे तो फिर उस संस्था की स्वायत्तता पर ही सवाल खड़ा होता है. और इसीलिए इलेक्शन कमीशन के खिलाफ जो आंदोलन सांसदों ने किया था वो आंदोलन सिर्फ इसलिए था कि इलेक्शन कमीशन से कुछ सवाल पूछे जा रहे हैं, उन सवालों को उन्होंने जवाब देना चाहिए. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.